हाय एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? तर आज सकाळची सुरुवात करत आहे मी गार्डनिंगपासून आणि तुमच्यासोबतही माझी सकाळची सुरुवात मी गार्डनिंगपासूनच सुरू करत आहे. तर ॲक्च्युली मी आता पाणी थोडं जपून देते हे प्लांट्सला. आणि आजचा जो व्हिडिओ असणार आहे ना, तर म्हणजे तुम्ही जर नवीन असाल माझ्या चॅनलवर तर मी तुमच्यासाठी सांगते, तर मी शिफ्टिंग करणार आहे म्हणून यापुढचं मी जेही बोलेल ना तर त्या अनुषंगाने मी बोलणार आहे. आणि आता म्हणजे जर प्लांट शिफ्ट करायचे आहेत आणि जर तुम्हाला लाँग डिस्टन्सला कुठेतरी प्लांट शिफ्ट करून घेऊन जायचे आहेत तर तुम्हाला त्यांना थोडं म्हणजे व्यवस्थित पाणी घालावं लागेल, की 1-2 दिवसाचा प्रवास असेल तर त्यांना पाणी टिकून राहिलं पाहिजे. पण जसं की आमच्या केसमध्ये मॅक्स टू मॅक्स 5 ते 6 तास आम्हाला लागणार आहेत आणि म्हणून मी आता पाणी एवढं टाकणार आहे. म्हणजे आजचा आहे शुक्रवार आणि आम्हाला शिफ्टिंग करायची आहे रविवारी. तर म्हणजे मी आज त्यांना सगळ्यांना पाणी देऊन देते आणि आता मी डायरेक्ट घरी गेल्यावरच पाणी देणार आहे. आणि ही जी माझी प्रोसेस आहे शिफ्टिंगची, ती आज माझा शेवटचा व्हिडिओ असणार आहे. आणि येणारा पुढचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत जो शेअर करणार आहे तो असणार आहे डायरेक्ट शिफ्टिंगच्या दिवसाचा. तर मी इथे हे काही कार्डबोर्ड्स जपून ठेवलेले होते, तर तुम्ही बघितले असतील मागच्या व्लॉगमध्ये. तर मी इथे हे 3-4 असे कार्डबोर्ड घेऊन आली आहे आणि त्यांना मी इथे तयार करून ठेवणार आहे. आणि यांच्यात मी जे काही असे नाजूक प्लांट आहेत ते मी माझ्या हातानेच या ज्या बॉक्समध्ये आहे ते ठेवून देईल. पण त्यांचा खालचा बेस जो असतो ना तो एवढा स्ट्रॉंग नसतो, म्हणून मी एक्स्ट्रा कार्डबोर्ड जे आहे ना ते खालच्या साईडला मी लावून दिलेलं आहे. म्हणजे जेणेकरून त्यांच्यावर प्रेशर आला तर हे जो बॉक्स आहे तो वाकणार नाही खालच्या साईडला आणि जेणेकरून काहीही माझी प्लांट्सची जी दुर्गती आहे ती होणार नाही. आणि जमलं तर मग मी हे बॉक्स ज्यांच्याकडून आम्ही शिफ्टिंग करून घेतो आहे त्यांच्या बॉक्समध्ये ठेवेल, म्हणजे अजून जास्त सिक्युअर होऊन जाईल. आणि घरात जर तुम्ही म्हणणार तर एवढा पसारा झाला आहे आणि गॅलरी तर मागच्या 2 दिवसापासून झाडू मारलेली नाही आहे आणि इकडचं तिकडे हा सगळा सामान करण्याचं काम चाललेलं आहे. आणि जसं जसं दिवस जवळ येतो आहे शिफ्टिंगचा तसतशी मनात जी भीती आहे ती पण आहे आणि तिथे जाण्याची एक्साइटमेंट पण आहे. सो मी जसं म्हणले की मी इथे झाडांना पाणी देऊन देते आहे आणि पियाचा पण असणार आहे. म्हणजे शेवटचा दिवस, उद्या तिचा शेवटचा दिवस आहे स्कूलचा. आणि तिचं म्हणजे हा जो तिचा वीक चालला आहे आता लास्ट वीक, तर तिला एकदम ती खुश आहे खूप की तिच्या टीचर तिला जास्त एक्स्ट्राचं अटेन्शन देत आहे की पिया तू जाणार आहेस म्हणून आणि आम्ही तुला खूप मिस करू. आणि नेहमी तिच्या गप्पा असतात टीचरबद्दलच्या, फ्रेंड्सबद्दलच्या, पण काही गोष्टी आहेत ज्या सोडाव्या लागतील. पण याच्यापेक्षा चांगलं बेटर होण्यासाठी काही ना काही तर करावंच लागेल. आणि तिला याच्यापेक्षा अजून तिच्या फ्रेंड्स तिथेही होतील, टीचर तिथेही तिला छानच मिळतील होपफुली. सो तिचं आम्ही जे ॲडमिशन आहे तिचं म्हणजे आम्हाला ॲडमिशन नवीन घ्यायची गरज नाही आहे, आम्ही जस्ट ट्रान्सफर करून घेतलं आहे. कारण आम्ही इथे जेव्हा शिफ्ट झालो तेव्हाच आम्ही विचार करून ठेवला होता की अशा स्कूलमध्ये ॲडमिशन घ्यायचं की आपण कधीही जर तिकडे आमच्या घरी रिटर्न गेलो तर फक्त आपल्याला तिथे ट्रान्सफर करण्याची गरज असली पाहिजे. सो आम्ही तसंच स्कूल तिच्यासाठी निवडलं होतं आणि ते आमच्या घरापासून जवळही होतं, 1.5-2 किलोमीटरवर. आणि तिथे तर अगदी जवळ आहे की तुम्ही म्हणजे वॉकिंग तुम्ही 3 मिनटात तिला 3-4 मिनटात सोडून घरी येऊ शकतात. सो गार्डनिंगचं काम झालेलं आहे बऱ्यापैकी, आवरून बॉक्सेस तयार झालेले आहेत. आणि आता हे मी ठरवलं आहे की आज मला काहीही करून हा जो बेडरूम आहे तो पूर्ण डायरेक्ट सॉर्टेड करून ठेवायचा आहे. आणि तुम्ही पसारा बघू शकतात, जे पूर्ण ड्रेसिंग टेबल असतो तो मला करायचा आहे. आणि ही जी पूर्ण कपाट तुम्ही बघताय हिला पूर्ण मला सॉर्टेड करून ठेवायचे आहे. हे जे वरचे 3 वाले कप्पे आहेत ना त्यातून 2 कप्प्यातून मी सामान काढून घेतलेलं आहे ऑलरेडी आणि म्हणूनच तो तिकडच्या बेडरूममध्ये जे तुम्हाला दिसलं एवढा सगळा पसारा झालेला आहे. आणि आता हे जे बेडरूम आहे ॲक्च्युली हे जे कपडे आहेत त्यांना मला महत्त्वाचं म्हणजे वेगवेगळ्या व्यवस्थित बॅग्समध्ये पॅक करून ठेवायचे आहेत. आणि हे मी डायरेक्ट ही बॅगमध्ये ठेवू शकते, पण मी याच्यासाठी ही गोष्ट करते की काही असे कपडे आहेत जे मला नंतर यूज करायचे नाही आहेत किंवा आहेत काही जे आपण सामावून ठेवत असतो की कधीतरी कामात येईल. असं आता एक फायनल डिसिजन घेऊन मी हे करणार आहे. सो मी आता सुरुवात करत आहे. जे माझं ड्रेसिंग टेबल आहे इतकं अस्ताव्यस्त झालेलं आहे, तर मी आधी इथे पेपर अंथरून घेतलेला आहे कारण बेडवर केस वगैरे नाहीतर धूळ वगैरे पडेल म्हणून. आणि बेडशीट मला आता 3-4 दिवस उरलेत म्हणून हीच राहू द्यायची आहे. सो म्हणून मी ही काळजी घेऊन इथे पेपर अंथरलेला आहे. आणि जो काही सामान माझा इथे आहे तो मी सगळं ह्या पेपरवर काढून ठेवणार आहे. हा जो मिरर तुम्हाला दिसतो याच्या मागे ॲक्च्युली स्टोरेज आहे आणि तिथे खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत माझ्या त्या ठेवलेल्या आहेत, तर त्याही व्यवस्थित होऊन जातील. आणि ॲक्च्युली म्हणजे मी आज डिसिजन घेतलं आहे आणि उद्या पियाच्या स्कूलमध्ये नवरात्रीचं फंक्शन आहे, त्यामुळे मला काही सामान जो आहे तो व्यवस्थित पॅक करून ठेवता येणार
राहणार नाही आहे. जर तिचं फंक्शन नसतं राहिलं ना तर मी सगळा सामान म्हणजे बॉक्सेस पूर्ण सील करून ठेवले असते, म्हणजे एकही सामान इकडच्या तिकडे जाणार नाही. आणि जे काही मेकअपला थोडं काही लागणार आहे तेवढं मी एक पाऊचमध्ये काढून घेतलं असतं. पण आता जे आहे बाकीचा जो सामान आहे तो तरी मी ॲक्च्युली सॉर्टेड करून ठेवते. काही गोष्टी झालेल्या असतात ज्या एक्सपायर होऊन गेलेल्या असतात आणि अशा वेळेला आपण ते सुद्धा बघत नाही आणि ते तसंच राहून जातं. म्हणूनच मी आजचा हा पूर्ण दिवस जो आहे ना तो फक्त याच्यासाठीच डेडिकेटेड केलेला आहे की एकदम शांतपणे, आणि पियाही स्कूलला गेलेली आहे म्हणजे तिची चुडबुडमध्ये चालणार नाही आणि एकदम आरामात मी जे आहे हे व्यवस्थित सगळं सॉर्टेड करून ठेवेल. आणि बॉक्सेस महत्त्वाचं म्हणजे मी इथे करून ठेवले आणि तुम्ही इथे बघू शकतात माझं जे व्यवस्थित, म्हणजे तिथे गेल्यावर मला माहिती आहे की ह्या बॉक्समध्ये हे आहे आणि मला ह्या बॉक्सची गरज नाही आहे गेल्यावर 2-3 दिवस. तर असा मी सामान जो आहे इथे सॉर्टेड करून ठेवलेला आहे. आणि शिफ्टिंग म्हणली तर आपण ऑलरेडी पूर्ण दिवसभर दमलेलो असतो आणि गेल्या गेल्या आपल्याला सामान पाहिजे असतो, मग यातून शोध त्यातून शोध आणि फायनली आपल्याला जी गोष्ट पाहिजे आहे ती मिळत पण नाही. म्हणून मी त्यासाठीच हे करून ठेवलेलं आहे की मला हे पाहिजे तर आय नो की मला याच्यात मिळूनच जाईल. सो अशा ज्या गरजेच्या वस्तू आहेत मला ज्या लागणार आहेत अशा मी एक पाऊच तयार करून घेतलेला आहे जे मी बाहेरच ठेवणार आहे. आणि हे जे पण मी सगळं सॉर्टेड करून ठेवलेलं आहे ते मी त्याच कपाटात ठेवते, म्हणजे जेव्हा हे सगळं पॅकिंग करायची वेळ येईल तेव्हा जस्ट ते बॉक्सेस उचलून त्या शिफ्टिंगच्या बॉक्सेसमध्ये टाकायची गरज पडणार आहे. आणि हा जो तुम्ही साईडला बॉक्स बघता याच्यामध्ये काही मेकअपचं सामान आहे तो आता उद्या पियाचा मेकअप करायला कामात येईल. आणि ती पण एक्सायटेड आहे की तिचा उद्याचा शेवटचा दिवस आहे म्हणून तिला छान रेडी होऊन जायचं आहे आणि त्यामुळे म्हणून मला थोडं हा सामान साईडला ठेवावा लागतो आहे. सो इथलं माझं काम आता बऱ्यापैकी आवरून झालेलं आहे आणि इथे मला आता परत येऊन इथे काम करायची गरज नाही आहे. सो हे तर माझं काम आता पूर्णपणे झालेलं आहे इथे. मिरर वगैरे मी व्यवस्थित क्लीन करून घेतलेला आहे, म्हणजे मला जाताना वाटणार नाही की मी क्लिनिंग नाही केलेली आहे. म्हणून नवीन येणाऱ्या लोकांनाही लगेच येऊन इथे क्लीन करायची गरज पडणार नाही, कारण मी व्यवस्थित सगळं क्लीन करून जाणार आहे. आणि हे जे एक वरचं जे लॉफ्ट होता ना तर यामध्ये काही सामान जो होता ज्या म्हणजे ब्लँकेट्स वगैरे असतात तर त्या होत्या, तर त्या मला काढून घ्यायच्या आहे. आणि आता हे येणाऱ्या 2 दिवसांमध्ये मी त्यांना छान जे आहे उन्हात ठेवून देईल, म्हणजे आणि धुण्याची मला गरज पडणार नाही. कारण ह्या बाकीच्या ज्या ब्लँकेट्स वगैरे असतात, काही जुने कपडे असतात, म्हणजे ब्लँकेट्स आता जर मी इथेच राहिली असती किंवा मी व्यवस्थित जिथे मला राहायचं तिथेच मी राहिली असती तर सगळ्या ह्या ज्या ब्लँकेट्स आहेत मी सगळ्या वॉश केल्या असता, बिकॉज सगळ्याकडे सगळ्यांची साफसफाई चालली आहे आणि माझी पॅकिंग चाललेली आहे. असो तर हा एक जो कर्टन आहे ते मी इथे फोल्ड करून ठेवलेलं होतं आणि ॲक्च्युली त्याला मला आता गेल्या गेल्या ड्राय क्लिनिंगला टाकावं लागणार आहे. आणि कारण की हे असे जे कॉटनचे असतात ना तर ते श्रिंक होऊन जातात नंतर आणि मग त्यांची हाईट कमी होऊन जाते. मी एक घरीच वॉश केलेला आणि त्याची हाईट कमी झाली, सो मी हा एक जपून ठेवलेला आहे की याला मी ड्राय वॉश करेल. आणि ह्या काही आता बॅग्स आहेत, मी आता हे बॅग्स घेऊन येते आणि यांच्यामध्ये सगळं जे काय आहे व्यवस्थित सॉर्टेड करून सगळे कपडे मी इथे ठेवणार आहे. पुढच्या 2-3 दिवसात जे काही कपडे लागत आहेत ते मी व्यवस्थित साईडला काढून ठेवेल कपाटातच, म्हणजे ते वापरता येतील. आणि हे जे तुम्ही एवढे सगळे कपडे बघताय ते व्यवस्थित रचलेले नाही आहेत म्हणून ते खूप वाटत आहेत की किती कपडे आहेत, पण व्यवस्थित रचून ठेवले ना तर ह्या 2 बॅगांमध्ये पण जागा उरेल एवढे कपडे आहेत फक्त. आणि जेव्हा आपण व्यवस्थित कपडे रचून ठेवतो ना तेव्हा आपल्याला वाटतं की माझ्याकडे तर काही कपडेच नाही आहे, आणि जेव्हा असा ढीग लागतो तेव्हा वाटतं की अरे किती कपडे माझ्याकडे, आता घ्यायचीच गरज नाही. पण असं नसतं, त्यांची गरज नेहमी पडत असते. सो जे काही चांगलेवाले कपडे आहेत आणि ते अजिबात आता घालायची गरज नाही आहे ते मी ह्या मोठ्या बॅगमध्ये व्यवस्थित फोल्ड करून ठेवते, म्हणजे अशी छोटी घडी घातली तर कपडे जास्त मावतात त्याच्या गोष्टीमध्ये. सो म्हणून मी छोट्या छोट्या त्यांच्या घडी घालून इथे ठेवत आहे.
ॲक्च्युली मी केव्हापासून उभं राहून सगळ्या कपड्यांची जी होती ती घडी घालत होती मी, आणि मला थोड्या वेळाने कळलं असं की मी हे काम बसूनही करू शकते. म्हणून मी सगळं कपाट इथे उलटून पुलटून काढून घेते आहे. सगळं मी बेडवर काढून घेतलेलं आहे आणि आता छान मांडी घालून मी ह्या सगळ्या कपड्यांना सॉर्टेड करणार आहे. आणि जसं मी म्हणले की काही कपडे मला बाजूला काढून ठेवायचे आहे, तर तेही मी आता जे आहे ते बाजूला व्यवस्थित काढून ठेवेल. काही कपडे आहेत म्हणजे पियाचे असे बरेच आहेत जे आपण जपून ठेवतो, छान असतात, पण ते आता मुलांना होत नाही. हाईट वाढून जाते तर पॅन्ट होत नाही, शर्ट होत नाही, तर त्याच सगळ्या गोष्टी सॉर्टेड करायच्या नाही. तर इथून मला हे सगळं सामान घेऊन गेल्यावर परत तिकडे सॉर्टेड करावं लागेल, म्हणून मी तिथलं काम माझं कमी करते. आणि तिकडे घरात गेल्यावर बऱ्याच नवीन नवीन गोष्टी कराव्या लागणार आहेत, म्हणून एक एक काम इथूनच कमी केलेलं बरं होईल असं मला वाटतं. सो मी इथे आता पटापट जे आहे ते कपडे व्यवस्थित सॉर्टेड करून घेते. म्हणजे इकडची बॅग असणार आहे जिला मी 8 दिवस नाही ओपन केली तरी देखील चालेल, आणि जी रेडवाली बॅग असणार आहे ती मला वापरायचे कपडे वगैरे जे आहेत ते त्याच्यात राहतील. म्हणजे गेल्या गेल्या तेवढी एक बॅग रचली तरी चालतं आहे, आणि ही बॅग अशीची अशी पडू दिली तरी देखील चालतं आहे. आणि आता मी इथे बनवत आहे ॲक्च्युली सकाळी टिफिनसाठी आलू पराठा बनवलेला. तर मी आता, आणि मला आलू जो पराठा आहे ना तो दहीसोबत आवडत असतो, पण नॉर्मल म्हटलं दही खाण्यापेक्षा जो रायता असतो तर मी इथे तो बनवते. पण माझ्याकडे जी बुंदी असते ना, बुंदीचा रायता, तर माझ्याकडे बुंदी नाही आहे, पण काही प्रॉब्लेम नाही. एखादी गोष्ट नसली म्हणजे ती गोष्ट खायची नाही असं तर नाही आहे ना. जेवढ्या माझ्याकडे म्हणजे जेवढ्या काही सामान आहे माझ्याकडे तेवढ्यामध्येच मी हे बनवते. तर मी कांदा, काकडी, थोडीशी मिरची, कोथिंबीर ह्या सगळ्या गोष्टी घेऊन यांना मिक्स करून घेतले. थोडं मी मीठ घातलं याच्यामध्ये, आणि जर तुमच्याकडे बुंदी असली ना तर यात थोडं पाणी घाला, छोटी मोठी पातेली घेऊन, आणि त्याला छान मिक्स करून घ्या. म्हणजे एक लिक्विड त्याचं थोडंसं असं थिक असं लिक्विड तयार करून घ्या, आणि मग त्याच्यामध्ये ती बुंदी घाला. म्हणजे बुंदी हे पाणी सोकत असतं, पण बुंदी नाही म्हणून मी इथे याला असंच राहू देते. पण ट्रस्ट मी इतकं टेस्टी लागतं. आणि मी यात मीठ आणि नंतर चाट मसाला घातलेला, आणि यांना छान मी मिक्स आहे ते करून घेत आहे. आणि याच्यात सगळ्यात महत्त्वाचा असतो तो म्हणजे तडका. विदाऊट तडक्याचंही तुम्ही खाऊ शकता जर तुम्हाला ऑइल अवॉइड करायचं असेल, पण मी ते तडका घालते आहे. तर मी जे आहे जिरं टाकलेलं आहे, कढीपत्ता आणि एक अखंड मिरची इथे घातलेली आहे, आणि खूप सारं असं जे आहे ते हिंग घातलेलं आहे. आणि हा तडका याच्यामध्ये मिक्स करून घ्या आणि तुमची छान अशी एक डिश तयार होऊन जाईल. तुम्ही याला पराठ्यासोबत खाऊ शकतात, तुम्ही याला नुसतं खाऊ शकतात, आणि खूप छान खूप टेस्टी लागतं. तर नक्की ट्राय करा. आणि दही ही चांगली असते खाल्लेली. सो अशा नुसती दही खायला आवडत नसेल तर अशा पद्धतीने जर आपण काही गोष्टी कंझ्युम केल्या तर ते चांगल्याही असतात हेल्थसाठी. सो इथे मी माझा नवीन IKEAच्या प्लेटमध्ये पराठा खाणार आहे. नवीन गोष्टींना यूज करण्याचा आनंद ना काहीतरी वेगळाच असतो, आणि जेव्हा त्याला आपण पहिल्यांदा यूज करत असतो ना ती तर फिलिंग काहीतरी वेगळीच असते. सो मी आता तेच एन्जॉय करणार आहे. बॅक टू द वर्क. जिथे मी काम सोडलं होतं जेवण झाल्यानंतर मी तिथेच परत स्टार्ट करत आहे. तर जसं तुम्ही बघताय जो पसारा सोडून गेलेली होती मी, तर बॅग माझी बऱ्यापैकी इथे आवरून झालेली होती. आणि आता मी हे हँगर्स वगैरे जे आहेत ना ते तिथे जागेवर लावून देते, म्हणजे सगळे रिकामे असले त्या लोकांनाही बरं पडेल आणि तुटफूट जी आहे ती होणार नाही. तसे IKEAचे हँगर स्ट्रॉंग आहेत, पण जे बाकीचे आहेत माझे त्यांची थोडी परिस्थिती वाईट आहे. तर ते माझी म्हणजे अपेक्षा आहे की असेच्या असे हे गेले पाहिजे, तुटफूट व्हायला नको कुठल्याही सामानाची. आणि जर तुम्ही डायरेक्ट मूव्हर्स पॅकर्सला म्हणजे डायरेक्ट ते लोक येऊन पॅक करून जातात त्यांना दिलं ना तर तुम्हाला एवढं जे आहे त्रास घेण्याची गरज नाही आहे. पण तुम्हाला जर माझ्यासारखं तुमच्या सामानावर खूप प्रेम असेल ना तर मग तुम्ही असंच माझ्यासारखं लवकर पॅकिंगला लागणार आणि गोष्टी सॉर्टेड करून ठेवणार आणि तिकडे गेल्यावरचा वेळ वाचवणार. सो माझी ही तीच धावपळ चाललेली आहे. आणि इथे माझ्या बॅग्स ज्या आहेत त्या माझ्या पॅक झालेल्या आहेत. काही कपडे आहेत जसं मी म्हणली तुम्हाला की अजून 2-3 दिवस यूज करण्यासाठी लागणार आहेत, तर मी ते काढून घेतलेले आहेत. आणि आता ह्या बॅग्सला मला हात लावायची गरज अजिबात नाही आहे. सो माझ्या बॅग्स तर पॅक झालेल्या आहेत इथे.
आणि आता जे काही उरलेले कपडे होते ते मी तिथेच वरच्या शेल्फमध्ये जे आहे ते ठेवून देत आहे. जो खालचा तुम्ही एरिया बघताय ना, तर तो पण मला सॉर्टेड करायचा आहे. म्हणजे काही पिलो कवर, काही त्यामध्ये जे आहेत काही बेडशीट्स वगैरे आहेत ते पण व्यवस्थित एक प्लास्टिकच्या पिशवीमध्ये मला ठेवून घ्यायचं आहे. आणि इथे मी अशा पद्धतीने हा सामान जो आहे तो व्यवस्थित प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ठेवून दिलेला आहे, म्हणजे ते खराब होणार नाही, कारण मी हे सगळं सामान वॉश करून ठेवलेलं आहे. सो त्या खालच्या जे शेल्फ आहे तिथे मी असंच्या असं ठेवून देणार आहे. ही जी बास्केट बघताय त्याच्यामध्ये स्वेटर्स आहेत आणि खाली काही पियाचे टॉईज आणि काही अजून बेडशीट आहेत, तर त्यासुद्धा मी आधीच पॅक करून ठेवलेल्या आहेत. तर आजच्या व्हिडिओसाठी इतकंच अपेक्षा करते मी. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा, शेअर करा. आपण भेटूया आता डायरेक्ट शिफ्टिंगच्या दिवशी. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. टेक केअर अँड बाय.